इन्फॉर्मेशन आपण बघितलं होतं. ओके, त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला की मल्टिपल टाईपचे सॉफ्टवेअर असतात जे डेव्हलपमेंटमध्ये चालतात. ओके, जे आपण डे टू डे लाईफमध्ये पण यूज करतो, बट आपल्याला प्रॉपर ते जे आपण यूज करतो पण त्याच्यात डोमेन नॉलेज नसते आपल्याला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे या साईटवरून हे वर्क होतं आहे. ठीक आहे, जसं ई कॉमर्स साईट झाल्या. ओके, ई कॉमर्स साईट आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. ओके, जे आपल्या ऑनलाईन बिझनेसेसच्या साईट आहेत, जे आपण फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वगैरे यूज करतो. ठीक आहे, ते आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, त्याला आपण ई कॉमर्स साईट म्हणतो. ओके, त्याचं डोमेन ई कॉमर्स झालं. ठीक आहे, त्यानंतर बँकिंग साईट फायनान्शियल सेक्टरच्या. ओके, जे मल्टिपल आपण ऑनलाईन बँकिंगचे अप्लिकेशन यूज करतो किंवा साईट्स यूज करतो, तर ते झाले बँकिंग डोमेनचे अप्लिकेशन. ओके, त्याच्यात परत इन्शुरन्सचे पण तुम्ही बघितले असेल. ओके, त्यानंतर हेल्थ केअर डोमेनचे अप्लिकेशन बघितले असेल तुम्ही, कोणत्या हॉस्पिटलची साईट असेल. ओके, और कोणतं स्कॅनिंगच्या वगैरे साईट असतील तर त्या हेल्थ केअर डोमेनमध्ये येतात. ओके, त्यानंतर टेलिकॉम डोमेनच्या पण साईट्स बघितल्या असेल तुम्ही. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग डोमेन, एंटरटेनमेंट. ओके, अशा भरपूर प्रकारचे डोमेन्स आहेत. ओके, तर या सगळ्या डोमेनमध्ये अप्लिकेशन डेव्हलप होतात. ओके, तर तुम्हाला डोमेन नॉलेज पण दिलं जाईल की कोणत्या डोमेनमध्ये कशा प्रकारचे अप्लिकेशन असतात आणि ओव्हरऑल त्यांचं यूज केस किंवा वर्किंग काय असते ते पण तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, मॅन्युअलमध्ये ते सगळं कवर होणार. त्यानंतर बेसिकली मी सांगितलं होतं की सॉफ्टवेअरमध्ये काय असते. ओके, फ्रंट एंड, API अँड देन बॅक एंड. ओके, वॉट एवर आपण डेटा यूज करतो फ्रंट एंडमध्ये. ठीक आहे, सपोज एखादी लॉग इन फंक्शनॅलिटी आपण यूज करत आहे, एखादा बेसिक जे साईट आपण कोणतीही साईट यूज करू तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण लॉग इनच करतो. ओके, तर ते लॉग इन करणं नथिंग बट काय झालं, तुमचा डेटा त्यामध्ये स्टोअर करणं. ओके, तर डेटा बेसिकली तो जाऊन बॅकएंडमध्ये स्टोअर्ड होतो, त्याला आपण डेटाबेस म्हणतो. ओके, ते पण आपण समोर जाऊन शिकणार की कसा तिथे जाऊन स्टोअर होतो किंवा तिथे कसा स्टोअर करायचा. त्यानंतर त्यामधनं डेटा कसा फेच करायचा हे पण बघू आपण. बेसिक क्वेरीज राहतात त्याच्या. ओके, सिम्पल त्याचा यूज करून आपण तो डेटा फेच करू शकतो किंवा तिथे डेटा एंटर करू शकतो. ओके, अँड हे सगळं कशामुळे होते, इन बिटवीन त्याच्यामध्ये काय असते, API असते, अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, बेसिकली फ्रंट एंड बॅक एंडशी जॉईन करण्याला आपण म्हणतो API. ओके, जे काही आपण फ्रंट एंडमध्ये एंटर करू ते API थ्रू बॅक एंडमध्ये जाऊन स्टोअर होतात. ठीक आहे, तर APIमध्ये पण तुम्हाला ते शिकायला मिळेल की कसं त्या थ्रू रिक्वेस्ट जाते. ओके, आणि कशी तिथे जाऊन रिस्पॉन्स तुम्हाला प्रॉपरली गेट होतो. ओके, त्यामध्ये पण मल्टिपल टाईप्स आहेत, तर ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर हे बेसिक जस्ट मी तुम्हाला नॉलेज दिलं कारण की एक माहीत असो आपल्याला की आपण काय शिकणार आहोत समोर जाऊन. ओके, 3-4 महिन्यामध्ये. तर आज आपण थोडं ऑटोमेशनचं बेसिक स्टार्ट करूया. ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना, विजिबल आहे स्क्रीन. हॅलो. ओके, येस सर. चालेल. ओके, तर जसं मी काल सांगितलं तुम्हाला की बेसिकली जेव्हा आपण ऑटोमेशन टेस्टिंग करतो, ठीक आहे, तर मॅन्युअल टेस्टिंग तर ठीक आहे आपण नॉर्मली ह्युमनच्या इंटरफेसनी करू शकतो. ओके, त्यामध्ये ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट असते प्रॉपरली. आता तुम्ही सपोज टेस्टर झाला, तुम्हाला सगळं नॉलेज आहे की कोणती साईट कशा प्रकारे टेस्ट केली जाते. ओके, तर तुमच्या टेक्निकनी, तुमच्या स्किल्सनी तुम्ही काय कराल, ते अप्लिकेशनवर अप्लाय कराल आणि त्याप्रकारे तुम्ही टेस्टिंग कराल. सो दिस इज द मॅन्युअल टेस्टिंग.
म्हणजे जे तुमच्या डोक्यात टेस्टिंग आहे, जे तुम्ही शिकला आहात या 3-4 महिन्यात, ओके, किंवा जे तुम्ही एक्सपिरियन्स करता आपण जिथे जॉब करून, ओके, त्यानुसार तुम्ही ते टेस्ट कराल. ठीक आहे, तुमच्या वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करून. सो दॅट विल बी द मॅन्युअल टेस्टिंग. बट जेव्हा ऑटोमेशन टेस्टिंगचं येते तर त्यामध्ये आपण स्किल्स तर यूज करतो, बट त्याच्यासोबत आपल्याला प्रोग्रामिंग नॉलेज आणि अप्लिकेशन नॉलेज आणि कशा थ्रू आपण तो प्रोग्राम अप्लाय करणार आहोत ते नॉलेज तुम्हाला महत्त्वाचं आहे. ओके, कारण की ऑटोमेशन आलं म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी प्रोग्राम लिहावा लागेल. ओके, आफ्टर ऑल ह्युमनच लिहिणार. ओके, बट ते ऑटोमॅटिक परफॉर्म होणार, तर त्यासाठी तुम्हाला एक स्क्रिप्ट करावी लागेल तयार. ठीक आहे, एक वे ऑफ तुम्हाला स्ट्रक्चर बनवावं लागेल की कशा प्रकारे तुम्ही त्या पर्टिक्युलर साईटवर नेविगेट व्हाल. ओके, त्यानंतर त्या साईटचे जे काही फील्ड्स आहेत ते यूज कराल, त्यामध्ये डिटेल एंटर कराल आणि एखादा ऑपरेशन परफॉर्म कराल. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावी लागेल. ठीक आहे, आणि ती अप्लाय करायसाठी एक अप्लिकेशन तुम्हाला शिकावं लागेल की कोणत्या अप्लिकेशन थ्रू अप्लाय करायचं आहे. ओके, तर आता ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये भरपूर लँग्वेजेस यूज केल्या जातात, जसं मोस्ट ऑफ दी लोकांनी ऐकलंच असेल. ओके, आता सगळे मोस्ट ऑफ दी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत. ओके, बट अदर बॅकग्राऊंडच्या पण लोकांनी ऐकलं असेल प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, जावा झाली, पायथन झाली, C++, ओके, C#, अशा भरपूर लँग्वेजेस आहेत. ओके, तर मल्टिपल डेव्हलपमेंटसाठी मल्टिपल लँग्वेजेस यूज होतात. ओके, तर इथे टेस्टिंग पर्पजसाठी आपण जावा ही लँग्वेज यूज करणार आहोत. ओके, आणि जावा पण ही एकदम बेसिक आपण लँग्वेज यूज करणार आहोत, त्यामध्ये ॲडव्हान्स कन्सेप्ट्स नाही. ओके, ॲडव्हान्स कन्सेप्ट्स हे डेव्हलपमेंटसाठी रिक्वायर्ड आहे. आपल्याला जस्ट बेसिक कन्सेप्ट त्याचे रिक्वायर्ड आहे टेस्टिंग पर्पजसाठी. ओके, त्यामध्ये तुम्हाला एकदम ॲडव्हान्स शिकायची गरज नाही. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल की जावा लँग्वेज तर भरपूर मोठी आहे. ओके, ज्यांना माहीत असेल त्यांना माहीत असेल की खूप वास्ट सिलेबस आहे जावा. ओके, बट आपल्याला तेवढं शिकायची गरज नाही. वाय? बिकॉज टेस्टिंगसाठी जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं आपण शिकू. ओके, अदर दॅन तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये जायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही ॲडव्हान्स नंतर शिकू शकता. ओके, बट त्यासाठी पण तुम्हाला बेसिक जावा शिकावा लागेल. ओके, तर पहिलं आपण तर एक बेसिक जावा शिकू. त्यानंतर ऑटोमेशनचं एक टूल आहे सेलेनियम. ओके, सो बेसिकली याला टूल न म्हणता आपण लायब्ररी म्हणू. ओके, लायब्ररी इन द सेन्स यामध्ये मल्टिपल काय म्हणू शकतो आपण, प्रोग्रामचे सेटअप्स आहेत. ओके, जे तुम्ही साईटवर ऑटोमेशन करायसाठी यूज करू शकता. ओके, तर त्याला आपण एक लायब्ररी म्हणतो किंवा रिपॉझिटरी म्हणतो. ओके, ज्यामधले कोड आपण जावा लँग्वेजचा यूज करून अप्लाय करतो ऑटोमेशनसाठी. ओके, सो दिस इज द लँग्वेज, दिस इज द लायब्ररी, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला कुठेतरी एखाद्या अप्लिकेशन थ्रू यूज करावं लागेल. ठीक आहे, जावा तुम्ही कुठे लिहाल, एखादा तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे. ओके, सेलेनियमचे कन्सेप्ट तुम्ही कुठे अप्लाय कराल, त्यासाठी एखादा तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे. ओके, तर त्यासाठी आपण एक अप्लिकेशन यूज करतो इक्लिप्स म्हणून, इक्लिप्स IDE. ओके, तर बेसिकली ऑटोमेशनचे हे 3 पिलर्स आहेत, जावा, सेलेनियम आणि इक्लिप्स IDE. दिस इज द लँग्वेज, दिस इज द लायब्ररी. ओके, अँड दिस इज द टूल. ठीक आहे, एका सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला. जसं आपल्याला काही लँग्वेज माहीत आहेत. ओके, जसं मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल. ओके, तर ती लँग्वेज सपोज आपण एखाद्या लायब्ररीमध्ये जाऊन यूज करतो इन द सेन्स त्या लायब्ररीमधले बुक्स रीड करतो आपण. ओके, तर तुम्ही तिथे जाऊन जॅपनीज बुक रीड करू शकणार नाही. वाय? बिकॉज तुम्हाला ह्या 3 लँग्वेज माहिती आहेत. ओके, इंग्लिश, हिंदी, मराठी ह्या 3च लँग्वेज तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही या 3च लँग्वेजच्या बुक्स रीड करू शकाल. ओके, आणि कुठे जाऊन रीड करतो आपण, पर्टिक्युलर त्या लायब्ररीच्या एरियामध्ये जाऊन रीड करतो. ओके, सो जे लँग्वेज आपल्याला माहिती आहे ते झाली जावा लँग्वेज. ओके, लायब्ररी म्हणजे जे आपण तिथले बुक्स यूज करतो आहे. ओके,
ओके. ते प्री डिफाईंड लायब्ररी आहे, म्हणजे ऑलरेडी ते बुक सगळ्यांनी लिहून ठेवले आहे. ओके. तुम्ही जाऊन स्वतःचा बुक लिहून स्वतः रीड करणार नाही. ओके. तुम्ही जाल तिथे एखाद्या ऑथरचा बुक घ्याल आणि तो रीड कराल. ओके. तर तो ऑथरनी लिहून ठेवला आहे तिथे लायब्ररीमध्ये. तसंच ही सेलेनियमची लायब्ररी आहे. सेलेनियमनी ही लायब्ररी क्रिएट करून ठेवली आहे तुम्हाला यूज करायसाठी. ओके. आणि कुठे यूज करतो आपण, कशामध्ये यूज करतो, प्लॅटफॉर्म काय आहे त्यासाठी, इक्लिप्स IDE. ओके. जसं तिथे आपण लायब्ररीमध्ये जाऊन ते बुक्स रीड करतो आपल्या लँग्वेजमध्ये. सो दॅट इज द प्लॅटफॉर्म. लायब्ररी इज नथिंग बट द प्लॅटफॉर्म. ओके. लँग्वेज म्हणजे जे आपल्याला येतात ते, आणि तिचे जे बुक्स आहेत ते नथिंग बट व्हेरियस, यू कॅन से द प्री डिफाईंड लायब्ररी. ओके. So this is the basic concept we are going to apply here as well. Okay. Java language by using Selenium library आणि प्लॅटफॉर्म राहणार Eclipse tool. ओके. तर हे बेसिक 3 स्टेप्स आहेत ऑटोमेशनच्या. ओके. तर सगळ्यात पहिले आपण जावा लँग्वेज शिकू. जावा लँग्वेजमधले बेसिक कन्सेप्ट. ओके. ॲडव्हान्स नाही, परत एकदा सांगतो मी, कारण की ॲडव्हान्ससाठी तुम्हाला 6-7 महिने पण कमी पडणार. ओके. ॲडव्हान्स कन्सेप्टचं आपल्याला काही काम नाही. ठीक आहे. बेसिकमध्ये सगळं आपलं कवर होणार. आता बेसिकमध्ये काय येते, तर बेसिकमध्ये पहिले तुम्हाला एकदम स्टार्टिंगपासून, कोणाला जावाचं जे पण माहीत नसेल त्याच्यासाठी पण इथे आपण एकदम ABCD पासून स्टार्ट करणार. ओके. तुम्हाला काहीच गरज नाही की तुम्हाला काहीतरी जावाचं माहीत पाहिजे, याची काहीच गरज नाही. आपण सगळं ABCD पासून स्टार्ट करतो, 1-2 पासून स्टार्ट करू. ठीक आहे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, वॉट एव्हर सगळं आपण इथे कवर करू. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार बेसिक याच्यामध्ये जावाची हिस्ट्री. ओके. कोणती गोष्ट आपण शिकायला जातो तर त्याची एक हिस्ट्री माहीत असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे हे काही तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येणार नाही, कोणी विचारणार नाही तुम्हाला की जावाची हिस्ट्री काय आहे. ओके. जस्ट फॉर युअर पर्पज, म्हणजे आपल्याला माहीत असो की आपण काय लँग्वेज शिकताय, तर कुठून आली आहे ती. ओके. कोणी डेव्हलप केली आहे, कधी डेव्हलप केली आहे, कुठे कुठे यूज होत आहे. ओके. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे त्याची आपण हिस्ट्री बघू. ओके. अँड इट्स फीचर्स. ठीक आहे. तर बेसिकली प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फीचर्स असतात, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. ओके. असं नाही की डिसॲडव्हान्टेज आहे म्हणून आपण त्या गोष्टी यूज करत नाही. ओके. बट ॲडव्हान्टेज आहे म्हणून आपण त्या गोष्टी यूज करतो. ठीक आहे. कोणत्या कोणत्या कामात, सपोज एखादा व्यक्ती एका कामात चांगला असेल तर दुसऱ्या कामात खराब असणार, तर तो पहिला काम करेल चांगल्याने. ओके. दुसरा काम तो दुसऱ्याला करायला देईल. ठीक आहे. जसं कंपनीमध्ये हायर करतात लोक. ओके. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामात तिथे एक्सपर्ट नसते. ओके. प्रत्येक कामासाठी एक एक्सपर्ट हायर केला जाते. ठीक आहे. त्यालाच कंपनी चालवणं म्हणते. ओके. म्हणजे एकाच व्यक्तीला हायर केलं आणि त्याला सगळं शिकवलं तर असं कुठंच होत नाही. ओके. तर प्रत्येक गोष्टीचे फीचर्स असतात, तसंच जावा लँग्वेजचे पण काही फीचर्स आहेत, ते आपण डिटेलमध्ये बघणार. ओके. त्यानंतर बेसिकली जावा लँग्वेज शिकायसाठी आपल्याला एक किट डाउनलोड करावी लागते, त्याला आपण म्हणतो JDK. ओके. तर त्याचं लॉंग फॉर्म आहे जावा डेव्हलपमेंट किट. ओके. तर किट इन द सेन्स एक सॉफ्टवेअरच आहे. ओके. किट म्हणजे तुम्हाला काही अशी किट आणायची नाही आहे कुठून दुकानातून, एक ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये वेरियस पार्ट्स असतात. ओके. तर आता JRE मध्ये काय असते, JDK मध्ये काय असते, जावा डेव्हलपमेंट किटमध्ये, त्यामध्ये एक JRE असतो. तर JRE नथिंग बट जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. ओके. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सध्या तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही आहे. ओके. की हे काय काय शब्द नवीन नवीन दिसत आहे, ज्यांना काहीच माहीत नसेल त्यांना पण सांगतो. ओके. आपण हे डेली जेव्हापर्यंत आपला क्लास चालतो हे सगळे आपण रिपीटेड यूज करणार आहोत, हे तुम्हाला पाठ होऊन जाईल. ओके. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे. ओके. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हाच पाठ होईल. बट
जेवढा वेळ क्लास चालेल आपला हे सगळं आपण रिपिटेटिव्ह आपल्या क्लासमध्ये येणारच. ओके. तर बेसिकली JDK म्हणून जावा डेव्हलपमेंट किट येते, त्यामध्ये जावा रन टाईम एन्व्हायरमेंट असते JRE आणि JVM, त्याला म्हणतो आपण जावा व्हर्च्युअल मशीन. ओके. तर ह्या काही अशा वेगळ्या गोष्टी नाही आहेत, ह्या सगळ्या त्या सॉफ्टवेअरमध्ये इन्क्लूड असते. ओके. आपल्याला काही त्या सेपरेट काढायची गरज नाही. ओके. एकच मिनिट. ठीक आहे. ओके. तर बेसिक जावामध्ये आपण बघणार हिस्ट्री अँड फीचर्स, त्यानंतर JDK JRE JVM. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये आपण बेसिक बघणार, जसं आपण एखादी लँग्वेज शिकायचं असेल तर जसं इंग्लिश शिकायचं आहे तुम्हाला तर आपण ABCD पासून स्टार्ट करतो. ओके. डायरेक्ट तुम्ही काही सेंटेन्सवर जाणार नाही, पहिले तुम्ही ABCD शिकाल, त्यानंतर छोटे छोटे वर्ड्स शिकाल आणि त्यानंतर तुम्ही सेंटेन्स क्रिएट कराल. ओके. तसंच इथे पण आपण डायरेक्ट काही प्रोग्राम लिहायला जाणार नाही, पहिले आपल्याला बेसिकपासून स्टार्ट करावं लागेल जावाच्या. तर त्यासाठी आपण जसं इंग्लिशमधलं ABCD किंवा मराठीमधलं अबगड, तर तसंच जावामधलं बेसिक म्हणजे व्हेरिएबल असते. ओके. व्हेरिएबल एक टर्म आहे. ओके. तर ती एकदम स्टार्टिंगची टर्म जावाची. ओके. तर ते आपण बघणार फर्स्ट ऑफ ऑल. त्यानंतर मेथड. ओके. व्हेरिएबल, मेथड, त्यानंतर क्लास, त्यानंतर कन्स्ट्रक्टर, ओके. तर हे चारही सर्वात बेसिक गोष्टी आहेत जावा लँग्वेजच्या. ओके. व्हेरिएबल, मेथड, क्लास आणि कन्स्ट्रक्टर, ह्या जर चार गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या म्हणजे तुम्ही जावा शिकणं स्टार्ट करू शकता किंवा प्रोग्रामिंग स्टार्ट करू शकता तुम्ही. ओके. असं नाही की तुम्ही प्रोग्रामिंग लिहू शकता, स्टार्ट करू शकता. हे बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या म्हणजे तुमचा पाया मजबूत झाला. ओके. तुम्ही आता प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी करू शकाल. ओके. ह्या खूपच बेसिक गोष्टी आहेत. ABCD A to Z जसं आपण शिकतो तशा बेसिक गोष्टी आहे. व्हेरिएबल, मेथड, क्लास आणि कन्स्ट्रक्टर. खूप लोकांना माहीत असेल, बट ज्यांना माहीत नाही त्यांनी पण बघून घ्या. ओके. त्यानंतर आहेत उप्स कन्सेप्ट्स. ओके. तर आता हे जे बेसिक गोष्टी आपण शिकलो तर हे नथिंग बट काय आहे, एक प्रोग्रामचा आपण स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो किंवा प्रोग्राम कशा वेळी आपण राईट डाऊन करतो हे तुम्ही या चार टॉपिक थ्रू शिकू शकाल. ओके. की तुम्हाला एक बेसिक आयडिया होऊन जाणार की तुम्ही प्रोग्राम कशा प्रकारे लिहू शकणार. ओके. कसं त्याचं स्ट्रक्चर क्रिएट करू शकणार. ओके. बाय युझिंग व्हेरिएबल, मेथड, क्लास अँड कन्स्ट्रक्टर. ओके. आता त्यामध्ये काय यूज करायचे आहे. ओके. आता ह्या चार गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे कसं आपण कॉम्बिनेशननी यूज करू शकतो तर ते आपण कुठे शिकणार, उप्स कन्सेप्टमध्ये. ओके. 4-5 कन्सेप्ट्स आहेत ज्यामध्ये आपण काय शिकतो, ह्या चार गोष्टी वेगवेगळ्या वेनी कसं यूज करता येईल. ओके. कॉम्बिनेशननी. ठीक आहे. सिम्पल वेनी तर आपण यूज करू शकतो, बट त्याचं कॉम्बिनेशन करून मल्टिपल आपण फंक्शनॅलिटी कशा अचीव करणार. ओके. तर ते आपण यामध्ये थोडं उप्स कन्सेप्टमध्ये शिकणार. ओके. तर त्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत. फर्स्ट आहे इनहेरिटन्स, देन पॉलिमॉर्फिझम. ओके. तर हे कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट्स आहेत, डे टू डे लाईफमध्ये आपण हे यूज करतो. ओके. बट आता हे नावं जे आहे हे आता प्रोग्रामॅटिकल नावं आहेत म्हणून तुम्हाला लक्षात नाही येणार, बट मी तुम्हाला प्रॉपरली एक्झाम्पल देऊन सांगणार. ठीक आहे.
तर हे बेसिक लाईफमध्ये आपण आतापर्यंत यूज करत आलेलो आहे हे कन्सेप्ट सगळे. ओके, नॉट इन द फॉर्म ऑफ प्रोग्राम, बट आपण जे डे टू डे लाईफमध्ये वावरतो हे सगळे कन्सेप्ट आपण यूज करत आलेलो आहे. ओके, जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला प्रॉपरली क्लिअर होईल. ओके, देन इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, त्यानंतर एनकॅप्सुलेशन, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन, देन ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर हे काही तसं ऑब्जेक्ट क्रिएशन आपण याच्या अगोदर पण शिकतो. ओके, बिकॉज आपल्याला ते स्टार्टिंगपासूनच शिकावं लागते, बट इट इज द पार्ट ऑफ उप्स कन्सेप्ट. ओके, सो बेसिकली हे 4-5 कन्सेप्ट्स आहेत जे आपण कशासाठी शिकतो की या 4 गोष्टींचं जे आपण इनिशियली शिकलो आहे त्याचं वेरियस वेनी कॉम्बिनेशन कसं करू शकतो ते आपण या कन्सेप्ट्समध्ये शिकतो. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट? बोला, काही डाऊट? आवाज येत आहे? हॅलो, हां बोला. जावाच लँग्वेज काय यूज करायची सर? जावाज लँग्वेज काय यूज करायची? ओके, तर आपण दुसऱ्या पण लँग्वेज यूज करू शकतो, बट आता मोस्ट फेमस आणि मल्टिपल कंपनीजमध्ये जवळपास 85 to 90% कंपनीजमध्ये तुम्हाला जावाज यूज केलेली दिसेल. ओके, किंवा करत आहेत. ठीक आहे, ओल्ड लँग्वेज आहे, इझी कन्सेप्ट्स आहेत. ओके, याच्यापेक्षा इझी लँग्वेज आलेले आहेत, बट ही एक प्रॉपर फीचर्स चांगले आहेत या लँग्वेजचे. स्ट्रॉंग लँग्वेज आहे, सेक्युअर लँग्वेज आहे. ठीक आहे, हे तुम्हाला मी जेव्हा फीचर्स सांगेन तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, त्यामुळे ही यूज केल्या जाते. नाहीतर भरपूर लँग्वेज आले आहेत, तुम्ही बघितले असेल, पायथन आहे. ओके, C# आहे. ओके, तर ते याच्या बेसिसवरच बनले आहेत लँग्वेज. ओके, तुम्ही जर जावाचे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही इझिली पायथन पण शिकू शकता, C# पण शिकू शकता. ओके, तर ही एक जुनी लँग्वेज आहे, ओल्ड लँग्वेज आहे. ओके, आणि मोस्ट ऑफ दी कंपनीजमध्ये ही सध्या यूज केली जाते, म्हणून आपण जावा लँग्वेज यूज करतोय. क्लिअर आहे? हो. अजून कोणाला काही डाऊट? ओके, तर त्यानंतर बघितलं आपण उप्स कन्सेप्ट. ओके, नंतर परत काही 2-3 कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण स्ट्रिंग बघणार. ओके, ॲरे आणि कलेक्शन. ओके, तर आता जसं मी हे सांगितलं तुम्हाला की हे बेसिक कन्सेप्ट झाले. ओके, व्हेरिएबल, मेथड, क्लास आणि कन्स्ट्रक्टर. त्यानंतर हे कन्सेप्ट कसे हे जे टॉपिक्स कसे यूज करायचे हे आपण या कन्सेप्ट थ्रू शिकणार की वेरियस वेने कसे कॉम्बिनेशन त्याचं बनवायचं. ओके, एखादी गोष्ट बनवायची असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्बिनेशन रिक्वायर्ड आहे. ओके, तुम्ही जर एखादं घर बांधत असणार, ओके, तर घरासाठी तुम्हाला फक्त विटाचीच गरज असणार. विटा आल्या तर झालं असं नाही, किंवा सिमेंट आलंच झालं असं नाही. ओके, रेती आलीच झालं असं नाही. ओके, तर तुम्हाला सगळ्यांचं कॉम्बिनेशन पाहिजे. ओके, कारण की एखाद्या घरात मल्टिपल गोष्टींचा यूज होतो. ओके, एकाच वस्तूनी किंवा एकाच थिंगनी सगळं कन्स्ट्रक्शन होणार नाही. ओके, तर तसंच ह्या ज्या वस्तू आहे आपण या कन्सेप्ट थ्रू यूज करणार. ओके, या सगळ्या कन्सेप्टचं इथे कॉम्बिनेशन यूज करणार आपण. ओके, आणि these are the things where we can store the data. so basically जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो, प्रोग्रामिंग इज नथिंग बट स्टोरिंग द डेटा अँड अप्लाइंग दॅट डेटा. ओके, प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये आपण डेटा स्टोअरच करतो. ओके, एखादा डेटा इनपुट ॲज अ इनपुट देतो आणि एखादं एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला पाहिजे असते त्या प्रोग्रामकडून. ओके, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी इनपुटमध्ये डेटा द्यावा लागतो. डेटा इन द फॉर्म ऑफ आता कोणतंही असेल, डिजिट असेल,
नंबर्स असेल, कॅरेक्टर असेल, ओके, कोणत्याही फॉर्ममधला डेटा म्हणजे डेटा, ओके, जो नॉर्मली आपण यूज करतो. ठीक आहे. सो दिस कन्सेप्ट आर यूज टू स्टोअर दिस पर्टिक्युलर डेटा. जसं स्ट्रिंग झालं, ॲरे झालं, कलेक्शन झालं, हे नथिंग बट काय झालं, हे डेटा, त्याला आपण डेटा टाईप्स म्हणू शकतो किंवा डेटा स्ट्रक्चर्स म्हणू शकतो. ओके, की डेटा मल्टिपल वेनी किंवा प्रॉपर वेनी कसा स्टोअर करणार टू यूज इन द प्रोग्राम. प्रोग्राममध्ये यूज करायसाठी सिम्पलमध्ये आपण डेटा कशा प्रकारे स्टोअर करू शकतो. ओके, तर हे सगळे डेटाचे प्रकार्स आहेत. ओके, डेटाचे स्ट्रक्चर्स आहेत. ओके, तर कोणती गोष्ट जेव्हा आपण प्रिपेअर करतो तर एका तुम्ही स्ट्रक्चर्ड वेनी जर प्रिपेअर कराल तर ते लवकर लक्षात येते. ओके, जेव्हा आपण एखादी नोट्स काढतो, ठीक आहे, जर तुम्ही रफली नोट्स काढाल, मागे जसं मागच्या पेजपासून आपण स्टार्ट करत आलो आहे, ठीक आहे, मोस्ट ऑफ दी लोकांनी सगळ्यांनी तसंच केलं आहे. ओके, आजपर्यंत आपण इंजिनिअरिंग केलं, 10वी केली, 12वी केली, आपण नोट्स मागच्या पेजवर काढत आलो आहे. ओके, बट ते थोड्या दिवसांनी लक्षात राहत नाही आपल्याला. वाय? बिकॉज ते स्ट्रक्चर्ड वेनी नसते. बट जेव्हा आपण प्रॉपर वेनी ते, सपोज तुम्ही रफली पण लिहित असाल आणि घरी जाऊन ते जर फेअर करत असाल प्रॉपरली स्ट्रक्चर्ड वेनी, ओके, आजकाल तर लोक मल्टिपल पेन्स यूज करून लिहितात. ओके, तर कशासाठी, तर ते एक प्रॉपर वेनी तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. हेडिंग आपण बोल्डमध्ये लिहितो, त्यामधले नंतर त्याचे पॅरेग्राफ्स प्रॉपरली लिहितो. ओके, पॉईंट्स असेल तर पॉईंट्सला वेगळे कलर देतो. ठीक आहे, कशासाठी, तर हे स्ट्रक्चर्ड वेनी असेल बुकमध्ये तर आपल्याला वाचायला इझी जाते, समजायला इझी जाते. ओके, आणि लक्षात पण राहते. तसंच प्रोग्राम पण आपण तसंच करतो, एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड वेनी प्रिपेअर करतो प्रोग्राम. कसंही कुठेही काही लिहत नाही आपण. ओके, तर हे सगळं करायसाठी आपल्याला हे कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे. ओके, तर हा झाला बेसिक जावाचा कोर्स. एवढंच आहे बेसिक जावामध्ये, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, एवढंच शिकायचं आपल्याला. ओके, त्यानंतर नेक्स्ट आलं सेलेनियम. तर जावा झाला आपला, आता बघूया सेलेनियम. सेलेनियममध्ये आता काय शिकणार आपण. सेलेनियममध्ये बेसिक फर्स्ट इंट्रोडक्शन. ओके, सेलेनियम काय आहे, का बरं यूज करतोय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेज काय आहेत, सेलेनियमचा यूज करून आपण काय काय ऑटोमेशन करू शकतो. ओके, हे सगळं आपण त्यामध्ये बघणार सेलेनियमच्या इंट्रोडक्शनमध्ये. ओके, देन त्यानंतर मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मग सेलेनियममध्ये सेलेनियमच्या लायब्ररीचा यूज करावा लागतो. ओके, तर त्यासाठी ती लायब्ररी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला लायब्ररी आहे म्हणून डायरेक्टली यूज करता येणार नाही. तुम्हाला समजली पण पाहिजे की ते लायब्ररी किंवा त्याच्यातले कन्सेप्ट कधी यूज करायचे आहे, कुठे यूज करायचे आहे, कशी यूज करायचे आहे. ओके, तर त्यासाठी ते पूर्ण लायब्ररी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके, की काय काय सेलेनियममध्ये आपण यूज करू शकतो टू ऑटोमेट पर्टिक्युलर वेबसाईट. ओके, एखाद्या वेबसाईटला ऑटोमेट करायसाठी सेलेनियममधले कोणते कन्सेप्ट किंवा कोणत्या लायब्ररी, कोणते स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आपण यूज करू शकतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर सपोज एक बेसिक आपण ॲप्लिकेशन बघूया फेसबुकचा. ठीक आहे, तुम्ही कोणते ॲप्लिकेशन बघू शकता. ओके, बाय दिस पेज. लॉग इन पेज बघूया. ठीक आहे, तर आता हा बेसिक पेज आहे जो लॉग इन पेज. तर कोणतंही तुम्ही ॲप्लिकेशन यूज कराल तर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला लॉग इन पेज तर दिसेल असते, ते ज्यामध्ये आपण ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर टाकतो, त्यानंतर पासवर्ड टाकतो आणि लॉग इन बटनवर क्लिक करतो. ओके, तर
बाय युझिंग सेलेनियम आता आपल्याला काय करायचं आहे, ऑटोमेट करायचं आहे. ओके, तर ऑटोमेट करायसाठी हे सगळे काय करायचे आपल्याला, फील्ड्स यूज करायचे आहे. ओके, मॅन्युअली तर ठीक आहे, आपण कर्सर पकडला, यामध्ये क्लिक केलं, यामध्ये पर्टिक्युलर टेक्स्ट टाईप केला आणि लॉग इन बटनवर क्लिक केलं. ओके, बट ऑटोमेशनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ह्या सगळ्यांचा फील्ड्स, हे सगळ्या फील्ड्स यूज करायच्यात. कशा, बाय युझिंग देअर ॲड्रेसेस. ओके, तर हे जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तर हे तुम्हाला मधातच का बरं दिसतंय, इकडे का नाही दिसतंय, खाली का नाही दिसतंय. ठीक आहे, हे जे लँग्वेजेस आहे हे खालीच का बरं दिसतंय. ओके, वाय, बिकॉज हे प्रॉपरली अशा वेळी डेव्हलप केलं आहे. ओके, तर याचा काही कोड आहे जो डेव्हलपरनी डेव्हलप केला आहे, त्या पर्टिक्युलर कोडमुळे हे तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे. फेसबुक हे इथे दिसतंय सेंटरमध्ये. ओके, ठीक आहे, तर अशा वेळी तुम्हाला इथे हे सगळं दिसत आहे. ओके, का बरं, बिकॉज डेव्हलपरनी त्या प्रकारे तो अप्लिकेशन डेव्हलप केला आहे. ओके, ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तोच कोड यूज करायचा आहे. ओके, आणि ह्या सगळ्यांचं लोकेशन्स आपल्याला फाइंड आउट करून त्यांचा यूज करायचा आहे. ओके, वाय, बिकॉज वी नीड टू ऑटोमेट दिस पर्टिक्युलर साईट. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, त्याच पर्टिक्युलर प्रोग्रामचा आपण काही पार्ट यूज करतो असं नाही, आपल्याला सगळा प्रोग्राम यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्याचा काही पार्ट यूज करायचा आहे. म्हणजे जसं तुम्हाला सपोज ही फील्ड पाहिजे असेल, ओके, या फील्डवर नेव्हिगेट करायचं आहे, तर बेसिकली या फील्डचा काही ॲड्रेस असेल. ओके, म्हणून तो फील्ड तुम्हाला इथे दिसत आहे. त्या फील्डचा काहीतरी कोड असेल. ओके, म्हणून ती फील्ड इथे तुम्हाला दिसत आहे. ह्या सगळ्या फील्डचा काहीतरी कोड आहे जो फ्रंट एंड डेव्हलपरनी क्रिएट केलेला आहे. ओके, तर त्याच कोडचा यूज करून आपण काय करणार, ह्या फील्ड्सवर ऑटोमेशन थ्रू नेव्हिगेट करणार. ओके, आणि मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करणार. ठीक आहे, तर ते कुठे करतो आपण, बाय युझिंग सेलेनियम लायब्ररीज. ओके, तर ते फाइंड आउट करायसाठी, त्याचा ॲड्रेसेस फाइंड आउट करायसाठी, त्या पर्टिक्युलर एलिमेंट्सला, फील्ड्सला लोकेट करायसाठी आपण इथे यूज करतो लोकेटर. ओके, तर लोकेटर म्हणून एक कन्सेप्ट आहे, मेन कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तुम्ही कितीही मोठे टेस्टर व्हाल, कितीही वर्षाचा एक्सपिरियन्स येईल तुम्हाला, बट लोकेटर शिवाय तुम्ही कोणत्याच ऑटोमेशनच्या इंटरव्ह्यू पास करू शकणार नाही. ओके, बिकॉज लोकेटर म्हणजे सगळ्यात इनिशियल स्टेप आहे ऑटोमेशनची. ओके, तुम्ही जर प्रॉपरली या एलिमेंटला फाइंड आउट कराल, या प्रॉपरली एलिमेंटचा जर ॲड्रेस फाइंड आउट कराल, तर तेव्हाच तुम्ही या एलिमेंटवर ऑटोमेशन परफॉर्म करू शकाल. ओके, आणि ते ॲड्रेस फाइंड आउट कशाने होणार, लोकेटरने. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ सेलेनियम. ओके, याच्याशिवाय पान हालणार नाही सेलेनियमचं. ओके, कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये जा तुम्ही, तुम्हाला लोकेटर विचारणारच. ठीक आहे, तर बेसिक कन्सेप्ट आहे आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे सिंक्रोनायझेशन. सो बेसिकली सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, आता सिंक्रोनायझेशनच्या वर्डवरूनच तुम्हाला समजलं असेल. ओके, एखादी गोष्ट सिंक्रोनाइज करणं. ओके, तर सिंक्रोनाइज करणं म्हणजे बाय डिफॉल्ट त्यामध्ये दोन गोष्टीचं इन्व्हॉल्वमेंट असते. ओके, म्हणजे एका गोष्टीला दुसरी गोष्ट सिंक्रोनाइज करणं. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट सिंक्रोनायझेशन, म्हणजे त्यांचं तालमेल ठेवणं. ओके, तर इथे आपण सिंक्रोनायझेशनमध्ये काय करतो की तुमचा प्रोग्राम आणि ही वेबसाईट या दोघांचं सिंक्रोनायझेशन करतो आपण, टू रन द प्रोग्राम करेक्टली. ओके, प्रोग्राम करेक्टली रन करायचा असेल आपल्याला, किंवा ही साईट प्रॉपरली ऑटोमेट करायची असेल, तर आपण ते सिंक्रोनायझेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, सिंक्रोनायझेशन परफॉर्म करणं म्हणजे अशी काही एकदम मोठी गोष्ट करत नाही आपण, जस्ट त्यांचं टायमिंग मॅच करतो. ओके, काही डिले असेल, डिले इन द सेन्स म्हणजे सपोज आपण प्रोग्राम रन केला. ओके, की तुम्ही साईट लॉन्च केली, साईटला जर लोड व्हायला वेळ लागत असेल, ओके, तुमचं इंटरनेट स्लो असेल, साईटला लोड व्हायला वेळ लागत असेल, तर ते सिंक्रोनायझेशन जे आहे, प्रोग्राम कधीच कोणासाठी थांबत नाही. ठीक आहे, प्रोग्राम हा काही इंटरनेटवर रन होत नाही. ओके, प्रोग्राममध्ये जे तुम्ही इनपुट्स द्याल त्या इनपुटनुसार तो रन होतो. ओके, त्याला रन व्हायला नेट लागत नाही. ठीक आहे, इंटरनेट लागत नाही, तर तो आपल्या स्पीडने रन होतो.
ठीक आहे. बट जे काही आपण साईट लॉन्च करतो, ज्या साईटवर नेव्हिगेट करतो, त्यांच्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. ओके. तर बेसिकली प्रत्येक वेळेस तुम्हाला सिंक्रोनायझेशनची गरज असते. ओके. प्रोग्राम आणि तुमच्या अप्लिकेशनमध्ये. ओके. तर हा आता सिम्पल अप्लिकेशन आहे, यामध्ये 2-4 फील्ड्स आहेत. तर हा एकदम 2-4 सेकंदमध्ये लोड होऊन जाणार. ओके. बट जर तुम्ही सपोज कोणत्या ई कॉमर्स साईट जर नेव्हिगेट कराल, ओके, तर त्यांना लोड व्हायला वेळ लागते, बिकॉज त्यामध्ये लॉट्स ऑफ लिंक्स असतात, लॉट्स ऑफ फील्ड्स असतात. ओके. तर ते सगळे फील्ड्स लोड व्हायला वेळ लागते. ओके. तर इन दॅट केस, त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, सिंक्रोनायझेशनचा यूज करतो आपण. ओके. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपण शिकणार वेब ड्रायव्हर कमांड्स. ओके. सो बेसिकली वेब ड्रायव्हर आपण ब्राउझरला इन्वॉल्व करायसाठी यूज करतो. ठीक आहे. तुम्ही कोणती आता साईट लॉन्च कराल, तर साईट लॉन्च ऑब्वियसली तुम्ही ब्राउझरवरच कराल. ठीक आहे. एनिवे कुठेही आपण लॉन्च करू नाही शकत साईट. ठीक आहे. क्रोम यूज कराल, फायरफॉक्स यूज कराल, मायक्रोसॉफ्ट एज यूज कराल, सफारी यूज कराल, ओपेरा यूज कराल. ठीक आहे. सो ब्राउझरचा यूज करूनच तुम्ही साईट लॉन्च करू शकणार. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही साईट लॉन्च करू शकणार नाही. तर सेलेनियममध्ये काही प्रोग्राम्स आहे ज्याचा आपण यूज करून साईट पर्टिक्युलर ब्राउझरला लॉन्च करतो. ओके. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण साईट ओपन करतो. ओके. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲक्शन क्लास शिकू. ओके. ॲक्शन क्लास नथिंग बट, याच्या नावावरूनच समजेल तुम्हाला की काहीतरी ॲक्शन परफॉर्म करतोय तो. ओके. जसं इथे सपोज इथे तुम्ही टेक्स्ट एंटर करताय, सो दिस इज द ॲक्शन. ओके. हे तुम्ही काहीतरी एंटर करताय इथे, म्हणजे एक ॲक्शन परफॉर्म करताय. ठीक आहे. त्यानंतर या लॉग इनवर क्लिक कराल तुम्ही, ती पण एक ॲक्शन आहे. फॉरगेटन अकाउंटवर क्लिक कराल, दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी ॲक्शन. ओके. तर याला आपण म्हणू शकतो क्लिक ॲक्शन. ओके. लॉग इनवर क्लिक केलं तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर इथे काही तुम्ही डेटा एंटर करताय, सो दिस इज नथिंग बट एक सबमिट ॲक्शन झाली. ठीक आहे. डेटा तुम्ही तिथे एंटर करताय. ओके. त्याला आपण सेंड कीज म्हणतो. ओके. तर दॅट ॲक्शन विल बी परफॉर्म बाय युझिंग ॲक्शन क्लास. ओके. आणखी भरपूर ॲक्शन्स आहेत जे आपण माऊसनी परफॉर्म करतो. ओके. कोणत्या कोणत्या इथे तुम्हाला डबल क्लिक करायची गरज असते. ओके. कुठे राईट क्लिक करायची गरज असते, कुठे आपण ड्रॅग अँड ड्रॉप करतो. ओके. एखादी इमेज असेल, ड्रॅग करून कुठे ड्रॉप करतो. सो दॅट आर नथिंग बट माऊस ॲक्शन्स. ओके. तर ते आपण पर्टिक्युलर या टॉपिकमध्ये शिकू. ओके. तर हे बेसिक कमांड झाल्या. ओके. त्यानंतर बेसिक कन्सेप्ट झाले सेलेनियमचे. त्यानंतर फाईल हँडलिंग. तर जेव्हाही आपण काही टेस्टिंगसाठी आपण जेव्हा टेस्टिंग परफॉर्म करतो, तर त्यावेळेस आपल्याला मल्टिपल फाईलची पण गरज असते. ओके. कधी काही आपल्याला फाईल अपलोड करावे लागतात, जसं तुम्ही एखादा फॉर्म भरत असाल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही फोटो अपलोड करता, साईन अपलोड करता. आता तर आपण ठीक आहे डिजिटल सिग्नेचर वापरतो, बट पहिले आपण साईन एखाद्या कागदावर लिहून त्याचा फोटो क्लिक करून ते क्रॉप करून आपण अपलोड करत होतो. ठीक आहे. काही डॉक्युमेंट्स असेल ते अपलोड करतो आपण. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, ती फाईल हँडल करावी लागते. तर दॅट इज ऑल्सो गोइंग टू कवर इन द सेलेनियम. ओके. जे आपण आतापर्यंत मॅन्युअली करत आलेलो आहे. ओके. तुम्ही सगळ्यांनी हे डे टू डे लाईफमध्ये केलं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी फॉर्म भरला असेल आतापर्यंत शाळेत, कॉलेजेत. ठीक आहे. किंवा गव्हर्नमेंट फॉर्म भरले. आपण प्रत्येक वेळेस डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे. ओके. डिटेल फिल आउट केलं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅन्युअली आतापर्यंत केलेल्या आहेत. तेच आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ऑटोमेशनमध्ये, दुसरं काहीच नाही यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रेमवर्क. ओके. सो बेसिकली फ्रेमवर्क इट इज नथिंग बट आता हे जे काही आपण गोष्टी इथे लर्न करू, ओके, त्यांना एका फॉर्मेटमध्ये आपल्याला सेट करावं लागेल. ओके. असंच लर्न करून असेच कुठे ठेवणार नाही आपण, एखाद्या फॉर्मेटमध्ये सेट करणार. ओके.
त्याचं एक स्ट्रक्चर बनवणार आपण, तर त्याला नथिंग बट आपण काय म्हणतो, फ्रेमवर्क. ओके, त्यामध्ये मग मल्टिपल टाईप्स आहेत. ठीक आहे, ते बघू आपण कोणते कंपनी कसे यूज केला जाते, काय यूज केलं जाते. ओके, नेक्स्ट आहे, आता जेव्हाही आपण प्रोग्राम क्रिएट करतो, ओके, तर प्रोग्राम कुठेतरी आपल्याला स्टोअर करावा लागेल. ओके, तर तो प्रोग्राम काही आपण आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवला. जेव्हाही आपण कंपनीमध्ये वर्क करतो तर आपण टीममध्ये वर्क करतो. ओके, तर तुम्ही ऑटोमेशन टेस्टर असाल तसेच तिथे 2-3 ऑटोमेशन टेस्टर असेल. तुम्ही प्रोग्राम लिहिताय तसंच समोरचा पण प्रोग्राम लिहिणार. ओके, तर सगळे काही आपण आपापल्या लॅपटॉपमध्ये ठेवणार नाही. एखाद्या प्रॉपर वेनी आपण तो प्रोग्राम मॅनेज करतो. ओके, तर ते नथिंग बट आपण करणार गिटमध्ये. ओके, गिट इज नथिंग बट एक साईट आहे ती. ओके, जसं आपण गुगलमध्ये फोटोज अपलोड करतो, गुगल फोटो सगळ्यांनी यूज केलं असेल. आपण ड्राईव्ह यूज करतो, गुगल ड्राईव्ह. तुम्ही जर जीमेलचं अकाउंट क्रिएट कराल तर 15 GB ची ड्राईव्ह तुम्हाला फ्री भेटते, ज्यामध्ये आपण फोटोज अपलोड करतो. ठीक आहे, व्हिडिओज अपलोड करतो, कॉन्टॅक्ट्स अपलोड करतो. सो दॅट इज नथिंग बट आपण यूज करतोय. तर ते प्रोग्रामॅटिकल जे आपण जे प्रोग्राम्स क्रिएट करतो तर ते आपण कुठे जाऊन ठेवतो, गिटमध्ये. गिट म्हणून एक, जसं गुगल फोटोज एक गुगलचा प्लॅटफॉर्म आहे, एक सर्व्हिस आहे. ठीक आहे, तसंच ही गिट म्हणून एक सर्व्हिस आहे, ज्याचा यूज करून आपण तिथे प्रोग्राम मेंटेन करतो. ओके, सो दिस इज ऑल्सो आपण एक डेली जे यूज करतोय त्याचंच कंपॅरिझन करून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर एकदम डिटेलमध्ये जाऊ नका. जेव्हा आपण प्रॉपरली शिकूया सगळं तर तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. ओके, चालेल. ओके, so these are the basic topics we are going to learn in the automation. ओके, कोणाला काही डाऊट इथपर्यंत?